नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण खैरनार। आपल्या पॉवर फायनान्स गुगल शीटने आज कोणत्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट दिलेला आहे ते आपण बघूया। त्याचबरोबर निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या लेवल्स काय आहेत, त्याचबरोबर निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या लेवल्स काय आहेत ते सुद्धा आपण बघूया। चला तर मग पहिले जे दोन रोज आहेत, जसं मी काल सांगितलं त्या पद्धतीनुसार फर्स्ट दोन रो तुम्हाला इंडेक्सचा हीट मॅप दाखवतो। अतिशय छान असं हे सॉफ्टवेअर किंवा गुगल शीट आहे, ज्यामध्ये तुम्हाला हीट मॅप दिसतो आणि हीट मॅपच्या आधारे तुम्हाला कोणतं इंडायसेस किती अप आहे किंवा किती डाऊन आहे हे समजणं अतिशय सोपं जातं। आज दिवसभराचं शेड्यूल बघता, आज 5 मार्च 2024 दिवसभराचं शेड्यूल बघता आज निफ्टी 0.22% डाऊन, विक्स 3.64% डाऊन, बँक निफ्टी 0.26% अप आहे। आणि हे सगळे जर बघितलं तर या पद्धतीने तुम्हाला रेड आणि ग्रीन कलरमध्ये कोणते इंडायसेस डाऊन आहे किंवा कोणते इंडायसेस अप आहे, कोणते इंडेक्स अप आहे हे तुम्हाला लक्षात येईल। या आधारे तुम्हाला जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल इंडेक्सवर तर तुम्हाला याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो। सेकंड थिंग आहे ते म्हणजे स्टॉक ऑप्शनवर आपण येऊया। स्टॉक ऑप्शनमध्ये आज आपल्याला 3 स्टॉक मिळालेले आहेत, वन बाय वन आपण ते सुद्धा स्टॉक चेक करूया। बॉश लिमिटेड, आता हे कधी सॉफ्टवेअर चेक करायचं तर मित्रांनो, सकाळी 9:30 वाजेपासून तुम्ही हे सॉफ्टवेअर ऑन करून किंवा तुमच्या समोर स्क्रीनवर ऑन करून ठेवू शकतात। जेव्हा जेव्हा कुठल्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट दिसेल प्राइस ॲक्शननुसार त्या वेळेस या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला अलर्ट येईल ऑटोमॅटिकली। आता हा अलर्ट आल्यानंतर काय चेक करायचं आहे, आपण आता मार्केट बंद झाल्यानंतर चेक करतोय आणि उद्याची संभाव्य एंट्री चेक करतोय। त्यामुळे तुम्ही असं सुद्धा करू शकतात, आज 3:30 वाजेनंतर चेक करा, जसं आपण आता व्हिडिओ क्रिएट करतोय 3:30 वाजेनंतर चेक करा। ज्या ज्या स्टॉकमध्ये तुम्हाला अलर्ट दिसतोय ते स्टॉक तुमच्या रडारवर म्हणजेच वॉच लिस्टवर ठेवा आणि उद्या 15 मिनिटाचा चार्ट लावून ज्या ठिकाणी तुम्हाला ब्रेकआउट मिळतोय त्या ठिकाणी एंट्रीचं डिसिजन तुम्ही घेऊ शकतात। या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे मी एंट्री किंवा एक्झिटसाठी कुणालाही प्रवृत्त करत नाही, याची कृपया नोंद घ्या। हे सॉफ्टवेअर केवळ आणि केवळ तुमच्या स्टडीसाठी, अभ्यासासाठी आहे। स्टॉक सिलेक्शन करण्यासाठी जो त्रास होतो तो त्रास इथं पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संपूर्णपणे हे सॉफ्टवेअर प्राइस ॲक्शनच्या आधारावर प्रोग्राम केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये जे स्टॉकचे अलर्ट मिळतील ते अलर्ट परिपूर्ण असतील यामध्ये शंका नाही। तर आपल्याला पहिला स्टॉक मिळाला आहे तो म्हणजे बॉश लिमिटेड। आपण चेक करूया वन बाय वन। बॉश लिमिटेडचा स्टॉक जर बघितला तर अतिशय सुंदर बघा, आता मी वीकली पण लावतोय आणि डेली सुद्धा बघतोय। वीकली जर आपण चेक केलं तर वीकली हाय ब्रेक केलेला आहे, म्हणजे वीकली सुद्धा ब्रेकआउट मिळालेला आहे, डेली सुद्धा ब्रेकआउट मिळालेला आहे। अशा पद्धतीने हा जो लाईफ टाईम हायची जी लेवल होती 29,405 ची, ही लेवल ब्रेक करून मार्केटने नवीन हाय क्रिएट केलेला आहे। आपण थोडंसं बघूया लाईफ टाईम हायला आहे की नाही। यस, 27,774 या लेवलला मार्केट जाऊन पुन्हा खाली मार्केट आलं होतं, ते म्हणजे 9,000ला। 27,000 वरून 9,000ला मार्केट आलेलं होतं आणि आत्ता आधीची जी लाईफ टाईम हायची लेवल आहे 27,700 ची, ती लेवल ब्रेक करून मार्केट हे 30,000च्या लेवलला आहे। त्यामुळे ही जी ब्रेकआउटची लेवल आहे ही खूप गोल्डन लेवल समजली जाते। आता फक्त जर यामध्ये तुम्ही स्टॉक ऑप्शन जर करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्या 15 मिनिटाचा चार्ट लावायचा आहे आणि 15 मिनिटाच्या चार्टनुसार ज्या ठिकाणी पहिली कॅन्डल क्रॉस झाल्यानंतर जिथं तुम्हाला ब्रेकआउट मिळेल, म्हणजे आता हाय जर म्हटला तर 30,207 आहे आणि आत्ता मार्केट आहे ते 30,047ला आहे। तर 30,207 झाल्यानंतर किंवा 210च्या पुढे आपण यामध्ये कॉल ऑप्शन घेऊ शकतो। पुढे बघूया PEDL म्हणजे वेदांताची काय स्थिती आहे। वेदांता लिमिटेड, यस मित्रांनो, वेदांता लिमिटेड मध्ये सुद्धा रेजिस्टन्स लेवलला आहे, थोडंसं रिजेक्शन दिसतंय, परंतु इथं आपल्याला अजून स्कोप आहे। जर या सॉफ्टवेअरमध्ये अशा पद्धतीने आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये जर अलर्ट मिळालेला आहे, याचा अर्थ ही ब्रेकआउटची लेवल आहे।
आणि जर बघितलं तर अजून आपल्याला स्कोप किती आहे, पहिला स्कोप आहे तो 5.5%, 5.21%चा म्हणजे जवळपास 5.5%चा, आणि नंतर जे काय आहे ते मार्केट अजून वर याच्यापेक्षा जाऊ शकतं. आपल्याला आता फक्त हे बघायचं आहे उद्यासाठी काय करू आपण शकतो ते म्हणजे 15 मिनिटचा उद्या सकाळी चार्ट लावायचा आहे आणि 15 मिनिटचा चार्ट लावल्यानंतर ज्यावेळेस ही लेवल ब्रेक करेल 288ची त्यावेळेस एंट्रीसाठी डिसिजन घेऊ शकतो. पुढचा आहे तो म्हणजे IGL मध्ये इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड. बघा 1 डेचा आपण चार्ट लावूया. अतिशय सुंदर लेवल आहे, रेजिस्टन्स लेवलला जरी आहे. मार्केट सलग 3 ते 4 दिवसापासून गॅप अपने ओपन होत आहे, म्हणजे बाहेरचं प्रेशर भरपूर आहे. अशा वेळेस उद्या जर मार्केटने ही आत्ताची लेवल 460ची लेवल जर क्रॉस केली तर मार्केट ॲटलिस्ट 6.5% पर्यंत जाऊ शकतं. मित्रांनो खूप चांगला ब्रेकआउट इथं दिसत आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा 15 मिनिटाचा चार्ट लावायचा आहे आणि 460ची लेवल क्रॉस होण्याची वाट बघायची आहे वेदांतामध्ये सुद्धा. तर हे झालं स्टॉक ऑप्शनसाठी. आता आपण बघूया निफ्टी 500 मध्ये कॅश ट्रेडिंगसाठी. वेदांतामधील ब्रेकआउट आपण बघितला, IGL मधला ब्रेकआउट आपण बघितला. पुढचा स्टॉक आहे तो म्हणजे लक्स इंडस्ट्रीजचं आपण बघूया. कॅशमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे. प्रत्येकाला माहीत आहे कॅश एंट्रीमध्ये लॉस होत नाही, फक्त आपण प्रॉपर स्टॉकमध्ये एंट्री घेतलेली आहे की नाही तेवढं महत्त्वाचं असतं. आणि दुसरं म्हणजे प्रॉपर ठिकाणी एंट्री घेतलेली आहे की नाही. तर स्टॉक तर प्रॉपर आहेच, प्रॉपर ठिकाण फक्त बघायचं आहे. मित्रांनो लक्स इंडस्ट्रीचा डाऊन ट्रेंड दिसतोय, त्यामुळे डाऊन ट्रेंडमध्ये आपण एंट्री घेत नाही, याला सोडून द्यायचं आहे. पुढचा बघायचं आहे अदानी पॉवर. अप ट्रेंड फक्त बघायचं आहे, म्हणजे सॉफ्टवेअर कसं वापरायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. अदानी पॉवर यस अप ट्रेंड आहे, परंतु रेजिस्टन्स लेवलला आहे. किती वेळा ह्या पर्टिक्युलर पॉईंटला म्हणजे 576च्या पॉईंटला मार्केट येऊन खाली गेलेलं आहे. त्यामुळे शक्यतो 5 याचा हाय जो आहे तो 583-85चा आहे. ज्यावेळेस हा हाय ब्रेक करेल त्यावेळेस आपण एंट्री घेणं योग्य ठरेल. पुढचा बघूया इंजिनिअरिंगचा. इंजिनियर्स इंडियामध्ये बघा हा एक प्रकारे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा तुम्हाला दिसतोय. हा डब्ल्यू पॅटर्न जर क्रॉस झाला मित्रांनो तर जवळपास आपल्याला स्कोप आहे तो म्हणजे 12%चा स्कोप आहे, किंवा त्याही पेक्षा हायपर्यंत जर गेलं तर 16.98 म्हणजे 17%चा स्कोप आहे. आता फक्त वाट काय बघायची आहे, आजचा जो हाय आहे उद्या 15 मिनिटाचा चार्ट लावायचा आहे आणि 15 मिनिटचा चार्टमध्ये थोडंसं रिजेक्शन आज तुम्हाला दिसतंय. हे रिजेक्शन गरजेचं सुद्धा असतं, कारण बघा सपोर्टला मार्केट आहे, इथून सपोर्टपासून मार्केट बाउन्स बॅक करेल म्हणजे समजायचं आहे की हा ट्रेंड कंटिन्यू होणार आहे. आणि जसं 237ची लेवल क्रॉस होईल एंट्री आपण घेऊ शकतो आणि पुढे 10-15% पर्यंत सुद्धा थांबू शकतो. इतकं सुंदर आहे. पुढचा बघूया बँक ऑफ इंडिया. या सॉफ्टवेअरमध्ये अगदी ॲक्युरेट तुम्हाला लेवल्स मिळतात. बँक ऑफ इंडियाचं जर बघितलं तर बँक ऑफ इंडियाला सुद्धा आजची कॅन्डल स्ट्रॉंग आहे. सलग गेल्या 2 दिवसामध्ये गॅप अपने मार्केट ओपन होत आहे. आजची कॅन्डल स्ट्रॉंग आहे म्हणजे बाहेरचं प्रेशर चांगलं आहे. उद्या इथून मार्केट वर गेल्यानंतर पहिला स्कोप कितीचा आहे म्हणजे 4%चा स्कोप आहे. आरामात तुम्हाला 2 ते 3% टार्गेट अचिवेबल आहे. यामध्ये सुद्धा परत 15 मिनिटाचा चार्ट बघायचा आहे. 15 मिनिटला रेजिस्टन्स लेवल तुमची ही आहे 144ची. 144 लेवल क्रॉस झाल्यानंतर एंट्री तुम्ही करू शकता. पुढचा आहे तो म्हणजे रेडिंग्टन सुद्धा आपण बघूया. रेडिंग्टनमध्ये डेली चार्ट बघूया. डेली चार्टमध्ये बघा ह्या लेवलला आत्ता ज्या लेवलला मार्केट आहे 213च्या या लेवलला बराच वेळा मार्केट येऊन गेलेलं आहे. रिजेक्शन आहे, आज सुद्धा रिजेक्शन आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत यामध्ये एंट्री केली पाहिजे, सोडून द्यायचं आहे अशा वेळेस. महाराष्ट्र बँक व बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्राचा जर चार्ट बघितला तर पुन्हा एक डब्ल्यू पॅटर्न सारखा पॅटर्न दिसतोय. यामध्ये सुद्धा गेले 2 दिवस मार्केट गॅप अपने ओपन होते, 2 ते 3 दिवस. आज बायरचं प्रेशर जास्त दिसतंय कारण आज स्ट्रॉंग कॅन्डल पडलेली आहे आणि इथून उद्या ही ब्रेकआउटचीच लेवल आहे. इथून उद्या एंट्री मिळाल्यानंतर कम्प्लिटली 8% पर्यंत जाण्यासाठी स्कोप आहे. उद्या फक्त काय करायचंय
15 मिनिटाचा चार्ट लावायचा आहे. 15 मिनिटाला ज्या ठिकाणी ब्रेकआउट तुम्हाला दिसेल, ब्रेकआउट कुठे आहे, हाय त्याचा म्हटलं तर 64 रुपये आहे. 64 रुपयाचा रेजिस्टन्स आहे. 64 क्रॉस झाल्यानंतर पुढचे 5 ते 6% तरी तुम्हाला आरामात मिळू शकतात. पुढचा स्टॉक आहे तो म्हणजे IDBI. IDBIचा चार्ट आपण बघूया. IDBI बँक डेलीचा आधी आपण चार्ट बघूया. बघा इथं सुद्धा एक छान ब्रेकआउट लेवल मिळालेली आहे. ट्रेंड चेक करायचा आहे. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला अलर्ट दिसेल त्यावेळेस आधी काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे त्या स्टॉकचा ट्रेंड चेक करायचा आहे. ट्रेंड चेक केल्यानंतर ब्रेकआउटची लेवल चेक करायची आहे. कुठला पॅटर्न येतो का तो बघायचा आहे आणि त्यानुसार 15 मिनिटाचा चार्ट लावून 15 मिनिटाला फक्त ब्रेकआउट चेक करायचा आहे. तेवढ्या पद्धतीने इतके पॉईंट जरी तुम्ही चेक केले आणि तुम्ही एंट्री केली तर निश्चितपणे प्रत्येक स्टॉकमध्ये तुमचा प्रॉफिट होऊ शकतो. मग ते डिलिव्हरी ट्रेड असो किंवा ऑप्शन ट्रेड असो. तर इथं जर बघितलं 15 मिनिटाला आपण येऊया. हा डेलीचा चार्ट आहे. डेलीला म्हटलं तर थोडासा डाऊन ट्रेंड दिसतोय, इकडून सुद्धा अप ट्रेंड. जर तुम्हाला चार्ट पॅटर्न जर लक्षात येत असेल तर बघा चार्ट पॅटर्न नुसार अशा पद्धतीने आपल्याला हा ट्रायंगल दिसतो आहे आणि या ट्रायंगलने कम्प्लिटली तुम्हाला या ठिकाणी ब्रेकआउट मिळू शकतो 89-90च्या ठिकाणी. तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, अगदी सेफ साईड जर जायचं असेल, दुसरा कुठला स्टॉक नसेल तर ज्यावेळेस ही लेवल क्रॉस होईल 93 रुपयाची त्यावेळेस आपण एंट्री घ्यायची आहे. म्हणजे पुढचा जो स्कोप असेल तो 98 रुपीजपर्यंत असेल. निश्चितपणे तुम्हाला 3 ते 4% यामध्ये सुद्धा मिळू शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बघितलं स्टॉक ऑप्शनमध्ये सुद्धा ब्रेकआउट आहे आणि निफ्टी 500च्या स्टॉकमध्ये सुद्धा ब्रेकआउट आहे. फक्त इथं डिसिजन घेताना पूर्णपणे सॉफ्टवेअरवर डिपेंड न राहता, कारण सॉफ्टवेअर तुम्हाला सपोर्टसाठी आहे, डिसिजन घेताना फक्त हा विचार करायचा आहे, आपलं टेक्निकल ॲनालिसिस सुद्धा वापरायचं आहे, अप ट्रेंड चेक करायचं आहे. तुम्हाला अप ट्रेंड चेक करा, स्वतःचं टेक्निकल ॲनालिसिस वापरा, 15 मिनिटाच्या चार्टवर एंट्रीचं डिसिजन तुम्ही घेऊ शकतात किंवा एंट्री करू शकतात. आता त्यानंतर राईट साईडला जे काय आहे ते म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या ह्या लेवल्स आहेत. मी कायम सांगत असतो जर तुम्ही इंडेक्समध्ये ऑप्शन करत असाल आणि तुम्हाला इतर काही टेक्निकल ॲनालिसिस जरी समजत नसेल तरीसुद्धा या लेवल्स तुम्हाला खूप उपयोगी ठरू शकतात. कशा उपयोगी ठरू शकतात, सकाळी 9:30 वाजता ऑटोमॅटिकली या ठिकाणी या लेवल्स अपडेट होतील. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ज्यावेळेस लेवल्स अपडेट होतील निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीला, त्यावेळेस तुम्हाला फक्त मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे लाईन सोडून घ्यायच्या. बघूया आपण आज या लेवल्स मिळालेले आहेत तर मार्केट कुठपर्यंत गेलेलं आहे. निफ्टीची लेवल होती 22,447 आणि 22,294. आपण चेक करूया इथपर्यंत मार्केट गेलेलं आहे की नाही. जर मार्केट त्या पर्टिक्युलर पोझिशनला गेलं नाही तर सोडून द्यायचं आहे, त्याच्या मागे लागायचं नाही. आज आपण थोडा वेळ असं कन्सिडर करू की बघा निफ्टी नाहीतरी डाऊनच होतं, परंतु तरीसुद्धा थोडा वेळ आपण कन्सिडर करू की आपण सकाळी 9:30 वाजता चेक करतोय 22,447 आणि त्याच्यानंतर दिवसभर आपल्याला फक्त लेवल ब्रेक होण्याची वाट बघायची, बाकी काही नाही. 22,447 ही बाईंगची लेवल होती, या लेवलला मार्केट गेलेलंच नाही आहे. पुढची सेलिंगची लेवल आहे 22,294. या लेवलला तरी मार्केट गेलं आहे की नाही ते आपण चेक करूया. 22,294 या लेवलला सुद्धा मार्केट गेलं नाही म्हणजे कॅन्डल ही त्या लेवलच्या खाली सस्टेन झाली पाहिजेत, कन्फर्म झाली पाहिजेत. मित्रांनो बघा अगदी ॲक्युरेट लेवल होत्या आणि मधले जर पॉईंट बघितले तुम्ही 22,400 ते 22,294 या लेवलमध्ये मार्केट हे संपूर्ण साईडवेज होतं. साईडवेज मार्केटमध्ये आपला लॉसच होतो, त्यामुळे हे सॉफ्टवेअर लॉस करण्यापासून सुद्धा परावृत्त करू शकेल. पुढचं बघूया आपण बँक निफ्टीची लेवल 47,546 आणि 46,984. बँक निफ्टी 15 मिनिटाचा चार्ट आपण सकाळीच लावलेला असतो किंवा लावायला पाहिजे. बँक निफ्टी 47,546 आणि दुसरी लेवल आहे 46,984. तर या पद्धतीने फक्त लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. 46,984. बघा आजच्या डेटला
मार्केट 46,984 तर आलंच नाही, परंतु यस 47 बँक निफ्टी 47,546 ला क्रॉस करून गेलंय मित्रांनो. बघा 47,546 ला तुम्ही कॉल ऑप्शन घेतला असता, मार्केट कुठपर्यंत गेलेला आहे? मार्केटचा हाय आहे 47,724, 546 ते 724 ऑलमोस्ट 200 पॉईंट मार्केट गेलेलं आहे. या 200 पॉईंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फक्त 10 पॉईंटची मोमेंट पाहिजे, म्हणजे फक्त 10 पॉईंट रोज काढायचे आहेत. ऑप्शनमध्ये जास्त टार्गेट ठेवायचं नाही. जर तुम्हाला कन्सिस्टंट प्रॉफिट पाहिजे असेल तर डेली 10 पॉईंट मिळाले तरी सफिशियंट आहे. इथं आपण 15 मिनिटाचा चार्ट लावला. थोडंसं येऊया आता ॲक्युरेसीसाठी 5 मिनिटाच्या चार्टवर येऊया. जर डायरेक्टली काही न बघता तुम्ही इथं कॉलची आधीच जर ऑर्डर लावून ठेवली तर तुम्हाला 200 पॉईंट अचीव झाले असते. रिट्रेसमेंटची वाट बघितली तरीसुद्धा इथून मार्केट 47,544 पासून तर 47,693 म्हणजे 150 पॉईंट अचीव झालेले आहेत. 150 पॉईंट जर इथं दिसत आहे तर कॉल ऑप्शनमध्ये कमीत कमी तुम्हाला 50 ते 100 पॉईंट तर इझिली मिळाले असते. आपल्याला 10 पॉईंटचं फक्त टार्गेट ठेवायचं आहे. 10 पॉईंट खूप इझिली अचिवेबल होते. मग ज्यांना टेक्निकल ॲनालिसिस समजत नाही किंवा प्राइस ॲक्शन समजत नाही त्यांना सुद्धा खूप सोपा मार्ग आहे. फक्त या लेवलनुसार मार्किंग करायची आहे आणि तिथं ऑर्डर लावायची आणि 10च पॉईंटची लावायची आहे. पुढचं बघूया आपण फिन निफ्टी. फिन निफ्टीमध्ये डेचा चार्ट मी आधी लावतोय, 15 मिनिटचा लावूया. सॉरी, 20,950 आणि 20,742. 20,950 आणि 20,742. आजचं जर मार्केट बघितलं तर या लेवलला 20,950 ला मार्केट सस्टेन झालेलं नाही आहे. इथं आपल्याला क्लिअर कट दिसते की मार्केट तिथून खाली आलेलं आहे. आज संपूर्ण दिवसभर मार्केट हे साईडवेजमध्ये होतं. सेलिंग लेवलला पण मार्केट गेलं नाही आणि बाईंग लेवलसुद्धा क्रॉस केली नाही जशी बँक निफ्टीची क्रॉस केली. त्यामुळे इथं सुद्धा साईडवेज मार्केटमध्ये आपण ट्रेड करत नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला या सॉफ्टवेअरचा खूप चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकतो. या सॉफ्टवेअरचं खूप हेल्प होणार आहे तुम्हाला स्टॉक ऑप्शनमध्ये, कॅश ट्रेडिंगमध्ये, शिवाय इंडेक्स समजण्यामध्ये आणि इंडायसेस म्हणजे इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंग करताना सुद्धा तुम्हाला याचा चांगल्या प्रकारे वापर करता येणं शक्य आहे. या सॉफ्टवेअरचा 2 दिवसाचा डेमो मी तुम्हाला देऊ शकतो. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि 2 दिवसाच्या डेमोचा लाभ घ्या. धन्यवाद.